हा पूर्ण पॉकेट आम्ही इथे रिचवणार आहोत, मस्त रिचवणार आहोत, पूर्ण पॉकेट रिचवणार आहोत. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉगची सुरुवात होत आहे रात्रीचे किती वाजले? 11:15. तर आता गोष्ट अशी झाली की आताच आम्ही ऑनलाईन काहीतरी बोलवलं होतं, म्हणजे भाजीपाला घेऊन बोलवला, श्रीखंड वटाणे हे ते स्वस्त भेटलं म्हणून. यही नहीं अभी और सुनिए. आणि आता मॅगी खायची आता यांले मॅगी खायची आहे. अमीरवाले नशे, बाकी काही नाही. मी बी खाऊ लागतो पण तसं मना लागते आता. 207 रुपये. अंके काय खायची आहे तुला? मॅगी. तुला खायची आहे का? मी नसतं नाव घेतलं बाई, मलाच मॅगी खायची. हे खूप पोट आहे का मारेचे मोठो आहे का बाई, भूक लागते रातच्यानं. कसं आहे आता आमची घरची सॉरी रूमची कहाणी अशीच आहे. रूमच्या पोरी थोड्याशा समजू शकते का रातच्यान घेऊन भूक लागते बा म्हणून. पण आम्ही आताच जेवलो ना, चटणीनं पोळ्या 10 वाजताच तो खाल्ल्या. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. घराबाजूचे लोक पागल होऊन असं, आमचा तर एवढा कल्ला राहते पूर्ण वाड्यात. कधी गलतीनं माहित झालं का ह्या 4 पोरी होय कल्ला करणार आम्हाला घराच्या बाहेर हकलून देते. कोणीच गजब बेइज्जती है. गलतीनं आपल्या गावाकडे हे ऍप चालत नाही, 10 मिनिट डिलिव्हरी ऍप. बर्बाद होऊन जात होते ते ऍप वाले. ते ऍप वाले बर्बाद होऊन जात होते. आता डायरेक्ट भेटू आमची मॅगी आल्यानंतर. मॅगी बोलवासाठी का नाही बोलवलं, तेल बोलवलं, 2 पॉकेट आंधी आहे तरी 3रं पॉकेट बोलवलं. अजून काय बोलवलं? एक पॉकेट बंद होत नाही मॅगी मध्ये. एक पॉकेट बंद वतून मॅगी बनवतो. डिलिव्हरी चार्जेस लागत होते. अजून काय बोलवलं पण आपण? रवा. हा रवा बोलवला. आम्ही श्रीखंड पगलू आव, रवा पगलू आव, मॅगी पगलू ना. पण आता काहीतरी तिखट खाऊशी वाटतंय, हो का नाही? आणि हे अंकू, पाण्याची टंकू आणि चैतू हो टेंबर नाकी आहे पण ऍडजस्ट करून घ्या. काय बोलला अपलोड करू दे. तू कोण होते आवले? 2 कोडीची. 2 कोडीची तू कोण होते? मी तुम्हाला मॅगी नाही देत. तू कोण होते मला मॅगी बोलून काय. आम्ही स्वतः बोलून काय. तेल आहे, एक बंद पॉकेट बोलवलं. ठीक आहे, तुम्ही बनवायचे. तर काहीच आता नाही का आपण तिला उठवायचं का? आताच नाही उठवा, पण मॅगी झाली. म्हणजे काय परी वे तिले मॅगी झाल्याबरोबर उठवायचं. चाललं तिला उठव ना, थकून जाते ना बस. हा समजलं. मार्क समजलं. तर गाईज दिस इज माय फ्रेंड. आणि हे झोपून आहे, घोरत आहे. आवाज ऐकायचा आहे का? मला असं वाटते का रामायणामधला जो कुंभकर्ण आहे त्याचं कॅरेक्टर माझ्या मैत्रिणीनं घेतलंय. ठीक आहे, चालते सगळं. आता काही म्हणू शकत नाही, दिवसभर काम करू थकते बिचारी. दाखवलं. तर गाईज इले उठव का? पण उठवलं तर लातापासून जाऊ दे, आपण कोणाच्या लाता खात नाही. तर आपण बॅक टू माय प्लेस. आम्ही आमच्या जागेवर येतो. आम्ही वाटाणे शिजतो गायची नबूत खराब आहे. असं म्हणते का? 10 रुपये तेवढंच भेटते. तेवढं काही आयफोन आम्ही काढता. अरे मॅगी टाकायचं आहे ना, असं काय करता? अशा करते, खाऊ देत नाही. खात राहायचे. पोट पाणी किती बाहेर निघलं. चिल्ला के सारे लोगों को स्कीम बता दे. गाई नुसती खात राहते. अंके काहीतरी इंटरेस्टिंग सांग. अंके एखादी स्टोरी सांग, मॅगीची स्टोरी सांग. बनवून लहानपणी अंकी मॅगी आणायला गेली, मॅगी आणताना पैसे पडले, मॅगी घेऊन आली. मस्त स्टोरी चालू होत नाही, खराब कर दिया. इतना बकवास गंदा जोक मार के हंसी भी नहीं आई गाइस हमको. 2 कोड़ी का जोक, 10 कोड़ी का जोक तुम चालू नहीं होती, खत्म हो गया. 10 कोड़ी का जोक तुम लोग बताओ. बट गजब की बात तो यह है कि इतना जोर जोर से बातें करने के बाद भी हमारी फ्रेंड की नींद नहीं. सर्वात महत्वाची गोष्ट तर हे आहे का, एवढ्या जोरात बोलत आहो का बाजूबाजूची उठून जाईन. पण आमची मैत्रीण कुंभकर्णाची बहीण होय, सुरपनखा घेऊन होय, नागिन कटली घ्यायची चालवर बाई. मस्त झोपून घोरत आहे. आता डायरेक्ट तुम्हाला भेटवतो आम्ही मॅगी बनवतो. तर गाईज आता आमचं आलं आहे पार्सल मॅगीचं. आम्ही निघतो आमच्या रूमच्या बाहेर.
कला करू नका गाईज. फर्स्ट फ्लोअरला तर आम्ही चाललो खाली, कारण आता आमचा डिलिव्हरीवाला भैया खाली आहे. आम्ही आलो आमची भाजी गेली होती, पण इश्यू असा झाला होता का झेप्टोवाल्यांच्या थैल्या संपल्या होत्या म्हणून त्यांनी हातात सामान दिलं. झेप्टोची थैली नाही, इश्यू असा झाला ना, हे तेल फुटून आहे का नाही याच्यासाठी एवढा वेळ डिस्कशन सुरू होतं, कारण ज्याने त्याने ऑइल लागून आहे. आणि ही आमची ऍस्थेटिक आणि थोडी मेसी रूम, थोडी नाही भरपूरच मेसी आहे. आणि इकडे आमची मॅगी बनणं सुरू आहे, प्रिपेरेशन. सामान बघून घ्या. मटर पण आहे आज आमच्याकडे अवेलेबल. आम्ही आज भरपूरसा भाजीपाला बोलवलेला आहे, 200 रुपयाचा, कारण ऑफर सुरू होता बिग बास्केटवर, त्याच्यामुळे. तर गाईज मॅगी बनवायची होती म्हणून आमच्या मॅडम पुस्तक घेऊन बसल्या. सांगून द्यायचो डायरेक्ट का नाही बनवायची इच्छा, नाही बनवत, बिलकुल नाही इच्छा. काही म्हणजे एक्झाम्स आहे, अभ्यास करायला लागणार ना. रात्रीचे 12 वाजता एकदमशी आठवलं मॅगी ऑर्डर केल्यानंतर. ओ माय गॉड, पाहून घ्या काहीच तुम्ही नका पाहू, हँडरायटिंग समजत नाही. तुम्ही मॅगी पा फक्त जा. मॅम चला ना तुम्ही, खाली होतं ना. असं बोला शोभते का मॅम तुम्हाला? तर आता जाऊन आपण आपल्या चैताली मॅम कडे. चैताली मॅम का करून राहिले का? चैताली मॅम, व्हॉट आर यू डुईंग? मेकिंग अ मैगी गाइस. हाय गाइस, देखो हमारी मैगी बन रही है अभी. हे बघा आमची मॅगी. दोनच का पुरण का समाजित आहे? टाकतो ना का थांबला. हा पूर्ण पॉकेट आम्ही इथे रिचवणार आहोत, मस्त रिचवणार आहोत, पूर्ण पॉकेट रिचवणार आहोत गाइस आम्ही. पाणी टाका ना तिथं, सुकी सुकी. अरे रुक जाना हे प्लॅस्टिक नको टाकू. नाही टाकत. आणि उद्या भांडे कोण घासणार आहे? आता आय डिस्कशन. डोंट नो. मी बनवलं आता भांडे फाडणार. डिस्कशन इज इम्पॉर्टंट. सो गाइस पाणी कम पड गया हमारी मैगी में. आता म्हणू का आपल्या रूमवर पाणी नेऊन, एवढी गरिबी नको सांगू. उन्हाळ्याचं घेऊन येऊन नसेल तर. नळाचं का बेसिन म्हणलं, सॉरी फ्लश म्हणलं. तर रिटर्न आपण जाऊ अंकिता मॅडम कडे, कारण डेडिकेशन त्या मॅम अभ्यास करते का नाही लक्ष द्यायला लागते, पोरी बिघडून जाते. मॅम अभ्यास कसा सुरू आहे तुमचा? गाईज अभ्यास नाही करू देत, काय अभ्यास करू नये, नुसती डिस्ट्रॅक्शन आहे, नुसती पटत ते जाऊ पडतो. अशी म्हणशील का? जात तिकडे जा, नाही खाली नाही चाललं जा. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. काय तिने बोलल्यावर सगळं तिकडे तुमच्याकडं. गाईज आता दाखवतो तुम्हाला आमची टेम्पटिंग मॅगी. सोनी आपल्याला सरून का नाही असं म्हणते का? खा चांदीस. Till it's cool, just cool, into the mouth. Nice. तर हेलो गाईज, दावडा इंट्रो तिथं पागल झाली, नवीन नवीन ब्लॉगर आहो ना म्हणून. तर आता आम्ही खातो मॅगी. जास्त वेळ काही सांगत नाही, बडबड करत नाही जास्त वेळ. माझ्या मैत्रिणी मॅगी खाऊन घेईन तोपर्यंत. तोपर्यंत बोलत बोलत पर्यंत हा पूर्ण मॅगी खाऊन घेईन. डील परवडेबल नाही. तर आता आम्ही खातो मॅगी. असेच ब्लॉग साठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन का म्हणते, कसं म्हणते बाई मन बरं? बेल हे बाई. आइकन को प्रेस करें, लाइक करें और सब्सक्राइब करें. लाइक शेअर सबस्क्राईब ऐकताय ना तुम्ही? और बेल आयकॉन को प्रेस करें. मैत्रीण बोललं तर ऐका. ठीक आहे, बाय. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये.